आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात 19 तारखेला झालेल्या मतदानानंतर मतदारांमध्ये मुनगंटीवार की धानोरकर अशी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे। याचा फायदा काही सट्टा किंग घेत असल्याचे निदर्शनास येत आहे। चंद्रपूर येथे नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी इकोप्रोचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर इकोप्रोच्या अन्य सदस्यांमध्ये खतखत निर्माण झाली आहे आणि यानंतर काही सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीदायक वृत्त हाती आले आहे। चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात मतदान करावयास गेलेल्या अनेक मतदारांना मतदान करण्यापासून वंचित व्हावे लागले। अनेक ठिकाणी जिवंत असून सुद्धा अनेक मतदारांना मृत घोषित करण्यात आल्याची संतापजनक बाब समोर आली आहे। जवळपास 300 लोकांची नावे मतदार यादीतून गायब असल्याचा आरोप जनहित कल्याण संघटनेने केला आहे। विदर्भात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून यामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। चंद्रपूर शहरात पारा 43 अंशाच्या समोर गेला असून यामुळे दुपारी फिरणे नागरिकांना असह्य झाले आहे। निवडणुकीत मतदार यादीत झालेल्या घोळामुळे विधानसभेकरिता इच्छुक असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले असून त्यांनी मतदार यादीतील घोळ लवकरात लवकर संपुष्टात येण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे। या यादीत आमदार किशोर जोरगेवारांचे नाव असून त्यांनी सुद्धा प्रशासनाला नव्याने मतदार सर्वेक्षण करा अशी सूचना केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवळी तालुक्यात गोठणपार येथे लग्नाकरिता आलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला। त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्मम हत्या करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला। रात्रीचे लग्न असल्याने अंधाराचा फायदा घेऊन त्या युवतीला घेऊन आरोपींनी गावाशेजारील जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। दुसऱ्या दिवशी मोहफूल वेचण्याकरिता गेलेल्या नागरिकांना तिचा मृतदेह आढळून आला। उष्णतेचा त्रास केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांना सुद्धा होत असून चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा पारा 44 अंश सेल्सिअसच्या बाहेर गेलेला आहे। त्यामुळे ताडोबातील जंगलात अधिवास करणाऱ्या प्राण्यांना उष्णतेपासून बचाव करण्याकरिता केवळ नैसर्गिक पाणवठ्यांचा आधार घ्यावा लागत आहे। त्यातल्या त्यात कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आल्याने ताडोबातील जंगलाचा राजा वाघ हा कृत्रिम पाणवठ्यात अंगाची आग शमवताना एका कॅमेऱ्यात कैद झाला। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।